तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। खानापूर तालुक्यातील पारे येथे ॲडव्होकेट वैभवदादा पाटील युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरात 587 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पारे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व दीनदुबळ्या रुग्णांना आधार मिळत आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून वैभवदादाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे। यावेळी बोलताना माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील म्हणाले, आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्ण लाभ घेत आहेत। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत। यापुढील काळातही समाजसेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आरोग्य तपासणी शिबिराचा सामाजिक उपक्रम यापुढील काळात अखंडपणे सुरू राहील। या शिबिरामध्ये सिनर्जी मल्टी स्पेशालिटी मिरज व श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल व ICU भिवघाट या हॉस्पिटल मार्फत हृदयरोग, कान, नाक, डोळे, घसा, दात, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग अशा विविध विभागातील आजारांवरील सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या। या शिबिरातील गरजू शिबिरार्थींवर पुढील उपचार सिनर्जी मल्टी स्पेशालिटी मिरज व श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल व ICU भिवघाट येथे मोफत उपचार केले जाणार आहेत। या शिबिरातील रुग्णांची आरोग्य तपासणी सिनर्जी मल्टी स्पेशालिटी मिरज व श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल व ICU भिवघाट या हॉस्पिटलच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांमार्फत करण्यात आली। यावेळी विजय साळुंके, राजेंद्र शेळके, सुरेश साळुंके, हरिभाऊ साळुंके, विनोद साळुंके, शमशुद्दीन तांबोळी, कुमारशेठ निकम, शिवाजी निकम, प्रताप निकम, घोटीचे दीपक जाधव, मंगळूरचे नवनाथ शिंदे, कारवेचे संतोष पाटील, कुर्लीचे रामभाऊ शिंदे, शरद मंडले, घाडगेवाडीचे शंकर शिंदे, राजेश शिंदे, प्रकाश काळसेन, जगन्नाथ शिंदे, बामणीचे वैभव सुर्वे, अमित शिंदे, शहाजी लेंगरे, धामणीचे विजय पाटील, शरद सुर्वे, बरकत मुलानी यांच्यासह पंचक्रोशीतील शिबिरार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। योजनाच नाही तर आपल्याकडे जे साधन सामुग्री आहे त्याचा यथायोग्य वापर करून लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण काय करू शकतो का या ध्येयाने प्रेरित होऊन वैभवदादा युवा मंचने आतापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये अनेक विविध प्रकारची कामं उभा करण्याचा प्रयत्न केला। त्यातलाच एक भाग म्हणजे ह्या आरोग्य शिबिराकडे आपण पाहतो। सिनर्जी हॉस्पिटल मिरज आणि आमचे सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट यांच्या वतीने आपण आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करतोय। या शिबिरामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की उगीच राजकारण म्हणून आम्ही शिबिर आयोजित करत नाही, परंतु समाजामधल्या आरोग्याच्या आवश्यकता असणाऱ्या सर्व घटकांना या सुविधा प्राप्त व्हाव्यात या उद्देशानं फक्त तपासणी करून थांबायचं नाही, तर त्यांना त्यानिमित्तानं त्या आजारावरती औषधी मिळालं पाहिजे। ज्या ठिकाणी त्याच्या पुढे जेव्हा काही ऑपरेशन करायचं असेल तर त्याची सुद्धा आपल्याला व्यवस्था करता आली पाहिजे। आणि फक्त सामान्य रोग नाही, अगदी कॅन्सर असेल, मोतीबिंदू असेल, तुमच्या काही गर्भाशयाचे विकार असतील, सामान्य रोगांच्या बरोबर असाध्य रोगांना सुद्धा आपण या निमित्तानं औषधोपचार करण्याची भूमिका घेतो। त्या शिबिरामध्ये जे लाभार्थी असतात त्यांना याचा फायदा होतोच, परंतु ज्याची परिस्थिती नाही अशा लोकांचं सुद्धा ऑपरेशन असेल किंवा इतर काही अतिशय तपासण्या आणि उपचार असते हे सुद्धा आपण मोफत करून देतो, त्याचा पाठपुरावा करतो आणि त्या लोकांना त्यातून या ठिकाणी दिलासा मिळवण्याची भूमिका आपण घेतो। आपल्याला माहितीसाठी सांगेल, येत्या 15-3 आठवड्यामध्ये आम्ही मोही, चिखलकोटण, वाळूज, करंजे, आज पाळ्याला आणि 2-3 दिवसानंतर पळशीला आपण महाआरोग्य शिबिर घेतलं। त्याचबरोबर आटपाडी तालुक्यामध्ये काही ठिकाणी आपली शिबिरं घेतली। प्रत्येक ठिकाणी त्या लोकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळाला। त्यांच्या विश्वासाला पात्र राहून त्या लोकांना या निमित्तानं या रोगावरती उपचार करण्याचे आम्ही सगळे प्रयत्न करतोय। हे सगळे करत असताना राजकारण हा भाग थोडासा बाजूला ठेवूया, परंतु आम्ही राजकारणामध्ये काम करताना सुद्धा एक ध्येय घेऊन काम करतो। एखाद्या मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीने एखाद्या सरकारी योजनेचे एखादं काम इथं आलं म्हणजे फार मोठं काय फुसडकी मारायचं कारण नाही। आपल्याला ज्या समाजामध्ये आपण काम करतो त्या समाजाची सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करता येते का
हा आमच्या दृष्टीने विषय महत्त्वाचा असतो. ते क्षेत्र कोणते असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, आर्थिक क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे किंवा वैद्यकीय क्षेत्र असू दे, सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता आलं. आता प्रस्तावामध्ये उद्योग केल्याप्रमाणे ज्या काय आपण संस्थांच्या माध्यमातून या परिसरामध्ये काय आपण जाळं उभा केलेले आहे, या माध्यमातून हजारो लोकांना आपण रोजगार प्राप्त करून दिला. आर्थिक स्तर उंचवण्याचा आपण प्रयत्न केला. पण याही बरोबर नानाविध संधी जे आपल्या तालुक्यात कधीच आपण पाहिल्या नाही, त्या संधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न केला. अनेक बाबी सांगता येते. आज काही प्रचाराची सभा नाही, परंतु मला असं वाटत नाही की सातत्यानं आपण काम करत राहावं, लोकांच्या मध्ये जावं आणि ज्याची साधन सामुग्री आपल्याला उपलब्ध असते त्याचा अधिकचा उपयोग त्या सर्व लोकांना व्हावा आमचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, दरवर्षी जवळजवळ 1,500 ते 2,000 बाटल्या रक्त आपण गोळा करतो दरवर्षी. आणि त्याचा उपयोग आवश्यक असणाऱ्या सर्व रक्तपेढ्यांना आपण ते रक्त देण्याचा प्रयत्न करतो. हृदयाचे ऑपरेशन्स असतील, कुणाचे किडनीचे ऑपरेशन असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे ऑपरेशन असेल, त्या हॉस्पिटलची संख्या बांधून त्या लोकांना त्या पद्धतीने योग्य मदत करण्याचं काम आपण सातत्याने करत आहे. हे सगळं करत असताना आमची ते वेगळी काही अपेक्षा नाही. जे आपल्याला लोकांच्या मधून मिळालं ते लोकांच्यासाठी उपयोगात आणावं, या फक्त या सेवाभावी संस्थेचा आपण सेवाभावी उद्देशाने या सगळ्या गोष्टी करत आहोत. आज सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे कोण पेशंट येतील दिवसपर्यंत डॉक्टर लोक थांबणार आहे, आपली तपासणी करतील, ज्या गोष्टीवरती औषधोपचार इथंच शक्य आहे ते औषधोपचार इथंच करतील. ज्यांच्या बाबतीमध्ये अधिकची तपासणी करणं गरजेचं आहे त्याही तपासणीसाठी आपल्याला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करतील. ज्या कोणाला ऑपरेशन करायची आवश्यकता असेल त्यांचं आपण लिस्ट तयार करतो आणि योग्य वेळेला तुम्हाला आम्ही संपर्क करून त्या ऑपरेशनसाठी तुमची सगळी व्यवस्था करून देतो. डोळ्याचं ऑपरेशन असेल आणि काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही गंभीरपणे करत असतो. आपल्याला माहिती असलं पाहिजे, अनेक आपल्या पालेगावात आपलं गराई बांधकांचं करावं, जवळजवळ 50% आपले गराई बांधव दक्षिण भारतामध्ये राहतात. आपल्याला केरळची उपचार पद्धती अनेक लोकांना आवश्यक असते, त्याच्यावर चांगल्या प्रकारचा आपल्याला आराम मिळतो, परंतु एवढ्या लांब जाऊन केरळची उपचार पद्धती आपल्याला करता येत नाही, आपण करू शकत नाही. त्या पुन्हा अर्थकारण त्याच्यामध्ये जुळत नाही. एवढ्या एकमेव कारणासाठी अनेक लोक यापासून वंचित राहतात. वैभवदादा निर्णय घेतला की केरळची उपचार पद्धती आयुर्वेदाची आपल्या विद्यासारख्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल. आम्ही वैद्यरत्न संस्थेशी संपर्क केला, त्यांच्याबरोबर आपण टायअप केलं आणि केरळमध्ये असणारी वैद्यरत्न संस्था त्यांच्यावर टायअप करून इथं विट्यामध्ये आपण सुरू केलेली आहे. 7-8 महिने होऊन गेले. आम्ही त्याची कधी जाहिरात नाही केली. माणसाने यावं, उपचार घ्यावे, त्याचा रिझल्ट त्याने तपासावा आणि माउथ टू माउथ तुमची त्याची पब्लिश केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो, सातत्याने ते हॉस्पिटल एंगेज आहे. अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला तिथे उपचार घ्यावे लागतात. आज अतिशय कमी दरामध्ये परंतु अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या निमित्तानं आपण आयुर्वेदामध्ये या निमित्तानं आपण देऊ शकतो. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त एखाद्या क्षेत्रामध्ये नाही, सर्व क्षेत्रामध्ये, अगदी तुमच्या वैचारिक क्षेत्रामध्ये सुद्धा विचारांचं सुद्धा राजकारण करता आपल्याला आलं पाहिजे. या भूमिकेवर आपण नेहमी काम करत असतो. अनेक वेळा आपण चिवबल म्हणतो की भाऊ तुम्ही सरळ आहे, तुमचे कार्यकर्ते सरळ आहे. हे सुद्धा एक वैचारिक स्तर उंचवण्याचं काम असतं. सत्ता मिळाली, सत्ता असली म्हणून काही पद्धतीची